Welcome to P and P's Knowledge and Masti channel. Welcome to Science Series Experiment number 2. तर या एक्सपेरिमेंटचं नाव आहे क्रिएट साऊंड्स विथ वॉटर. तर पहा, सगळ्यात पहिले आपण घेतलेले आहे हे 3 ग्लास, ते पण काचाचे, आणि याच्यात पाणी भरलेलं नाही आहे. तर आपण अजून एक घेतलेला आहे, एक चम्मच, ते पण स्टीलचा, आणि घेतलेला आहे फूड कलर, ते पण अलग अलग प्रकारचा. तर सगळ्यात पहिले आपण चेक करू की या ग्लासचं साऊंड. तर पहा, या ग्लासचं आवाज सारखा येत आहे. पहा, डबल मी दाखवते तुम्हाला. पहा, या ग्लासचा आवाज सारखा येत आहे. हे पहा, या ग्लासचा आवाज सारखा येत आहे. तर हे पाहण्यासाठी तर आपण या ग्लासमध्ये आता पाणी भरूया. पहिल्या ग्लासमध्ये आपण पूर्ण, याच्यात अर्ध आणि याच्यात थोडंसं. तर पहा, आता पहिल्या ग्लासमध्ये पूर्ण भरलेला आहे, आणि दुसऱ्या ग्लासमध्ये अर्ध भरलेला आहे, आणि तिसऱ्या ग्लासमध्ये अर्ध्याहूनही जास्त कमी भरलेला आहे. तर मग हे दाखवण्यासाठी आपण आता याच्यात फूड कलर टाकूया. तुम्ही बाहेरचं पण घेऊ शकता आणि घरचं पण घेऊ शकता. सगळ्यात पहिले टाकू आपण रेड. आपण फक्त 2 थेंब टाकूया. तर या चमचने आपण मिक्स करूया याला. पूर्ण भरलेल्या ग्लासमध्ये आपण टाकलेला आहे लाल कलर, आणि अर्धा ग्लास भरलेला याच्यात टाकलेला आपण निळा, आणि तिसऱ्या ग्लासमध्ये जे अर्ध्याहून कमी भरलेला ग्लास आहे त्याच्यात टाकलेला आहे आपण पिवळा. तर बघू शकता, आपण हे कलर टाकलेला आहे. तर आता आपण डबल याच्यात हे आपण वाजून पाहूया. तर बघा, पहिले जे खाली ग्लास होते त्याच्यात सारखा आवाज येत होता. तर आता आपण याच्यात पाणी आणि कलर मिक्स केलेला आहे, तर त्याच्यात आपल्याला वेगवेगळा आवाज क्रिएट. बघा, आपण याच्यात वेगवेगळं पाणी भरलेलं आहे, म्हणून वेगवेगळं पाणी भरलेलं आहे, मग वेगवेगळ्या लेवलला पाणी भरलेलं आहे, कमी जास्त भरलेला आहे, म्हणून या ग्लास मधला आवाज वेगवेगळा येतो आहे. पहा, तर या ग्लास मधून आवाज वेगवेगळा येत आहे. कारण ध्वनी हा हवेतील अडथळा आहे. जेव्हा धातूचा चमचा टॅप करतो तेव्हा काचेचा कण कंपन करतात आणि ध्वनी लहरी निर्माण करतात. जेव्हा आपण वेगवेगळ्या प्रमाणात पाण्याची जाहिरात करतो तेव्हा कंपनांची संख्या बदलते, ज्यामुळे वेगवेगळ्या
ध्वनी लहरी येतात. तर हे आहे कारण. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर लवकर करसाल.